काँग्रेसचे खासदार कल्याण काळे आपल्या सोबत आहेत. पालकमंत्री पहिल्यांदाच महिला पालकमंत्री आहे आणि पुरुष पालकमंत्री याच्यात काही फरक नसतो. नाही, पहिल्याच महिला पालकमंत्री. पहिल्या महिला असल्या काय आणि दुसऱ्या असल्या काय, प्रश्न महिला पालकमंत्री आहे. तर आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री ज्या झाल्या आहे पंकजाताई, आमदार पंकजाताई मुंडे, पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करेन की आपल्या जिल्ह्याचा पालकमंत्री उशिरा का होत नाही पण जाहीर केला, आणि त्यांना शुभेच्छा देईल की त्यांच्या हातून जालनेकरांची सेवा व्हावी आणि विकासाची जास्तीत जास्त कामं करावी. धन्यवाद. 412 कोटी रुपये शेतकऱ्यांना मंजूर झालेले आहेत, मात्र तहसीलदाराकडून याद्या अपलोड करण्यात दिरंगाई होते. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचं अनुदान, कधी काही जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं अनुदान, हे देण्यामध्ये 100% दिरंगाई करायचं काम हे सरकार करतं आहे. त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो आणि लवकरात लवकर 412 कोटी जालन्याच्या शेतकऱ्यांचे त्यांच्या खात्यावर वर्ग करावे, अन्यथा आम्हाला आंदोलन करावं लागेल. बरं, जरांगे पाटलाच्या उपोषणाचा तिसरा दिवस आहे, कसं पाहता? जरांगे पाटलांनी अतिशय मेहनत करून, कष्ट करून समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, परंतु मुंबईला अधिवेशनाला, मुंबईचं आंदोलन करायला गेल्यानंतर त्यांनी ज्या गोष्टी आम्ही करतो, आम्हाला वेळ द्या, निवडणूक होऊ द्या, आचारसंहिता लागलेली आहे, नंतर करतो, ह्या ज्या काही खोट्या भूलतापा दिल्या, त्याच्यातून आता कुठेतरी त्यांना सावरलं पाहिजे आणि त्यांना आता उपोषणाला बसूच दिलं नाही पाहिजे की तात्काळ त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या पाहिजे. धन्यवाद. ठाकरे गटानं सोमवार निवडणूक महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेची घोषणा केली. कधी केली मला माहीत नाही. जर केली असेल तर आमचे वरिष्ठ आणि ते वरिष्ठ बोलतील, त्याच्यानंतर आपण निर्णय करू. कारण की हे होते खासदार कल्याण काळे. यावेळी त्यांनी अशी प्रतिक्रिया आपल्याला दिली. रामनाथ ठाकरे, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.